आपण ज्या लोकांचा संग करतो तसेच आपण वागायला लागतो. एका राजानं 2 पोपट विकत घेतले. 2 पोपट घेतले. एक दिला कसायाच्या घरी आणि दुसरा दिला साधूच्या घरी. दोन्ही पोपट छान वाढू लागले. एके दिवशी राजा फेरफटका मारावा म्हणून नगरात आला. पहिले आलं साधूचं घर. साधूच्या घराच्या भिंतीला छान पोपट अडकून ठेवला होता. पोपट राजाला बघून बोलायला लागला, राजे साहेब या, तुम्ही फार महान आहात, तुम्ही फार पराक्रमी आहात, तुमचा सदा जय जयकार असो, तुमचा विजय असो, तुमच्यासारखा दानशूर राजा मी कधीच पाहिला नाही. राजे साहेब तुमच्यासारखा राजा होणे नाही. राजाला हे ऐकून कौतुक वाटलं. राजा म्हणाला, प्रधान काय सुंदर बोलतो हा, याला काहीतरी बक्षीस द्या. ठरलं, साधूच्या घरच्या पोपटाला बक्षीस द्यायचं. थोडं पुढे गेले. पुढे आलं कसायाचं घर. कसायाच्या घराच्या भिंतीलाही पोपट अडकून ठेवला होता. तो पोपट राजाला बघून बोलायला लागला, राजे साहेब काय मूर्ख आहात, तुम्हाला अक्कल तर जराशी नाही. राज्य कसं सांभाळावं याचं भान काय तुम्हाला नाही. काय बोंबलत फिरता, उठलं की सुटलं राजे साहेब. तुमच्यासारखा मूर्ख राजा मी कधीच बघला नाही. राजाला हे ऐकून राग आला. राजा म्हणाला, प्रधान काय उद्धट बोलतो हा, याला काहीतरी शिक्षा द्या. ठरलं, साधूच्या घरच्या पोपटाला बक्षीस आणि कसायाच्या घरच्या पोपटाला शिक्षा. दोन्ही पोपटांना बोलवलं. पण त्याच वेळी साधूच्या घरचा पोपट म्हणाला, राजे साहेब त्याला शिक्षा देऊ नका, त्याची काही चुकी नाही. वास्तविक तो आणि मी दोघं सख्खे भाऊच आहोत, पण आमच्यावर संगतीचा परिणाम झालाय. तो कसायाच्या घरी वाढला. कसायाच्या घरचा शिव्याशाप त्याच्या कानावर पडला, म्हणून तो तसं बोलायला लागला. मी साधूच्या घरी वाढलो, साधूच्या घरचा हरिपाठ, स्तुतिपाठ, भजन, कीर्तन माझ्या कानावर आलो, म्हणून मी तुमची स्तुती करायला लागलो. हा त्याचा अवगुण किंवा माझा गुण आहे का? नाही, तर हा संगतीचा परिणाम आहे. संगीता वानखेडे, अजय बारसकर हे सगळे आमचेच भाऊ, पण यांच्यावर संगतीचा परिणाम झालाय. आमच्यातलेच पोपट आमच्याच विरोधात बोलायला लागले. पण अशा पोपटांपासून सावध राहा, कारण हाती चले बाजार, कुत्ते भोके हजार. या अशा भुंकणाऱ्या पोपटांपासून आपल्याला सावध राहायचंय. आजही अशी समाजात वाईट प्रवृत्तीची माणसं आहेत.